नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। युक्रेनच्या पश्चिमी मित्र देशांना इशारा म्हणून रशियाच्या आण्विक सिद्धांतात बदल करण्यात आले आहेत, असे रशियाने गुरुवारी स्पष्ट केले आहे। युक्रेनच्या पश्चिमी मित्र देशांना इशारा म्हणून रशियाच्या आण्विक सिद्धांतात बदल करण्यात आले आहेत, असे रशियाने गुरुवारी स्पष्ट केले। रशियावरील हल्ल्याचा कुठलेही सहकार्य त्यांना देऊ नये यासाठी हा बदल केल्याचे रशियाने म्हटले आहे। बिल्किस बानो अत्याचार आणि कुटुंबातील 7 सदस्यांची हत्या प्रकरणातील दोषी असलेल्या 11 जणांना देण्यात आलेली माफी रद्द करताना गुजरात राज्य विरोधात काही निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आहेत। न्यायालयात या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली। न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात पुनर्विचार याचिका सूचीबद्ध करण्याचे अर्जही फेटाळला। पुनरावलोकन याचिका, आव्हानाधीन आदेश आणि त्याचबरोबर जोडलेली कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आम्ही समाधानी आहोत, त्यामुळे पुनरावलोकन याचिका फेटाळण्यात आली आहे, असं खंडपीठाने सांगितलं आहे। इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्ला गटावर हल्ले सुरूच ठेवले असून शस्त्रसंधीची कुठल्याही प्रकारची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे। अमेरिका आणि मित्र देशांनी 21 दिवसाच्या शस्त्रसंधीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन केल्यानंतरही हल्ला करण्यात आला आहे। इस्रायलने जमिनीवरून हल्ला करण्याची धमकी दिली आहे। हिजबुल्लाबरोबर संघर्षात आतापर्यंत 600 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। नितीन गडकरी गुरुवारी बंगळुरू येथे आयोजित ॲडव्हान्स इन ब्रिज मॅनेजमेंट या विषयावर एका चर्चासत्रात सहभागी झाले होते। यावेळी बोलताना त्यांनी भारतीय रोड काँग्रेसवर टीका केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय रोड काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। भारतीय रोड काँग्रेस ही 90 वर्षे जुनी संघटना आहे। या संघटनेतील लोकांकडे प्रचंड ज्ञान आहे, मात्र ही संघटना एखाद्या राजकीय पक्षासारखं काम करते आहे। या संघटनेने आता राजकीय पक्षासारखं काम करणं बंद करावं आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करावं, असे ते म्हणाले। एकीकडे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे आज अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याची घोषणाही तिसऱ्याच युद्धाची नांदी तर नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला $8 अब्ज शस्त्र पुरवठा करण्याची घोषणा केली आहे। रशिया विरुद्धच्या युद्धात युक्रेनला मदत म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे जो बायडन यांनी म्हटले आहे। खरं तर एकीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली आहे, तर दुसरीकडे आज युक्रेनला शस्त्र पुरवठा वापरण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे ही तिसऱ्याच युद्धाची नांदी तर नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत संबोधित केले। राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांनी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवलाय। मनीष सिसोदिया आणि मला इथे पाहून विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना दुःख झाले असेल। मी नेहमी म्हणतो की पंतप्रधान मोदी खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर संसाधने आहेत, पण मोदी हे देव नाहीत, देव आपल्या सोबत आहे। मला न्यायालयाचे आभार मानायचे आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडा तालुक्यातील कुसळगाव येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून गुरुवारी सायंकाळी 6 वाजता उद्घाटनासाठी आलेले आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी केंद्राबाहेर अडवले। यावेळी पोलीस व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। अखेर शिक्षण केंद्रामधून घुसून आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केले। कार्यकर्त्यांनी रिबीन बांधली, अधिकृतपणे त्यांचे उद्घाटन केले। यानंतर आमदार रोहित पवार यांनी स्वतः गुलाल उधळला। यानंतर कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। विदर्भ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून नागपूरच्या वैष्णवी हरिभाऊ वावस्कर यांनी मुलीमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय, तर पालघरच्या अमित मोतीराम भोये यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून 4था क्रमांक मिळवलाय।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 साली गट अ आणि गट ब दर्जाच्या 303 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती। त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे। उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे। विविध न्यायालयात न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणावरील अंतिम निर्णयाचा अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे। सावनेर हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे। सुनील छत्रपाल केदार हे सावनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते। सावनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवले आहे। सुनील केदार 5 वेळा सावनेर मतदारसंघातून निवडून आले। केदार यांच्या नागपुरातील ग्रामीण भागातील राजकारणावर चांगली पकड असल्याचे बोलले जाते। मात्र 25 वर्षे जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी दोषी आढळल्याने नागपूर उच्च न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। यानंतर 24 डिसेंबर 2023 रोजी सुनील केदार यांना महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले असून केदार यांना 6 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही। तेव्हा प्रश्न निर्माण झाला की शेवटी केदार काय पर्याय आहे। हिमाचल प्रदेश सरकारनेही खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्यांची ओळख जाहीर करणारे फलक बाहेर लावणे सक्तीचे केले आहे। 2 महिन्यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने काढलेला एक आदेश चर्चेत आला होता। कावड यात्रेच्या मार्गावर असणारे हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या इतर दुकानांच्या बाहेर मालकांचा व कर्मचाऱ्यांचा तपशील जाहीर करण्यात यावा असे निर्देश सरकारने दिले होते। त्यावरून बराच वाद झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टातही गेले। आता भाजपा शासित राज्यानंतर काँग्रेस शासित राज्यातही अशाच प्रकारचे आदेश देण्यात आले असून हिमाचल प्रदेश सरकारचे निर्णय सध्या चर्चेचा विषय आहेत। आजसाठी एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो, मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये। आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं? धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे